हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला अशा थंडीच्या वातावरणात पावसाच्या वातावरणात काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय आणि घरी फक्त बटाटाच शिल्लक आहे. पण बटाट्यापासून बनणारं तुम्हाला वडापाव नको आहे, भाजी नको आहे, भजी नको आहे, तर बनवूया आपण बटाट्याचे ट्विस्टर त्याला स्पायरल असं पण म्हणू शकता. ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा. मी तुम्हाला छान पद्धतीने सांगणार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी आहे आणि बनवताना तुम्हाला खूपच मजा येणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे. मी 4 बटाटे साल काढून घेतलेली आहे, पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून ते काळे नाही पडणार. हे असे स्क्यूअर, त्याला बार्बेक्यू स्टिक्स असं पण म्हणू शकता. आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तर ते असं बटाट्यामध्ये फिरून फिरून आरपार बटाट्याच्या ती स्टिक टाकायची आहे आणि चाकूने असं कट देऊन घ्यायचं आहे आणि स्पायरल वेमध्ये कट करायचं आहे. म्हणजे जसं आपण पेन्सिल हे शार्प करतो त्या वेमध्ये. आणि प्रत्येक वेळी आपला चाकू जो आहे तो त्या स्टिकला टच झाला पाहिजे, जेणेकरून आपले स्पायरल्स व्यवस्थित होतील आणि आपला स्टार्टिंग पॉईंट हा एंड पॉईंटला मॅच झाला नाही पाहिजे. स्पायरल वेमध्ये तुम्ही एंडपर्यंत पोटॅटो व्यवस्थित असा कट करून घ्या, जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे. खूप सोपं आहे, तुम्ही करून बघा. तुम्हाला मजा पण येईल आणि काहीतरी नवीन बनवण्याचा आनंद पण होईल आणि घरची मंडळी पण खूप खुश होतील आणि मुलांना तर फारच आवडणारी ही पदार्थ आहे. बाहेर जर खायला गेलो तर एका पोटॅटोपासून बनणारं पोटॅटो स्पायरल हे तुम्हाला आरामात 150पर्यंत मिळेल, जे की आपण घरच्या घरी इझिली बनवू शकतो आणि पोटभर खाऊ पण शकतो. आणि मसाले पण ह्यासाठी लागणारे खूपच कमी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता बघू शकता हा स्पायरल व्यवस्थित कट झालेला आहे आणि मग नंतर तो थोडासा सरकून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गॅप ठेवायचा आहे प्रत्येक स्पायरलमध्ये, जेणेकरून आपण जे मसाले लावणार आहोत, जे आपण बॅटर लावणार आहोत ते व्यवस्थित सर्व ठिकाणी लागेल. चला तर आता बघूया आपण बॅटरसाठी आपल्याला काय काय लागेल. तर मी ते राईस म्हणजेच तांदळाचं पीठ घेत आहे. त्याच्याऐवजी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल किंवा बेसन घेतलं तरी चालेल, कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल. तर मी आता सर्व साहित्य थोडं थोडं घेत आहे, म्हणजे थोडं तांदळाचं पीठ, थोडं कॉर्नफ्लोअर, बेसन पण घालू शकता ह्यामध्ये तुम्ही. तुमच्या अवेलेबिलिटीनुसार जे पदार्थ आहेत त्यानुसार तुम्ही हे करू शकता. आता ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, ज्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, हळद, धनेपूड, चाट मसाला, गरम मसाला, परत पिझ्झा सीझनिंगचा मसाला, ओरेगानो, चिली फ्लेक्स, पेरी पेरी मसाला, जे अवेलेबल आहे, ज्याचं तुम्हाला फ्लेवर आवडतो ते सर्व टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता मी आता सर्व साहित्य टाकत आहे. चिली फ्लेक्स, पेरी पेरी मसाला, चाट मसाला आणि नंतर हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला सॉस आवडत असेल, टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, ते पण टाकू शकता. माझ्याकडे होतं तर मी टाकले, ते टोमॅटो सॉस टाकला आहे आणि मायोनीज पण टाकले. तंदुरी मायोनीज होतं तर ते टाकले, त्यांनी पण फ्लेवर थोडं इन्क्रीज होतं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडा कलर टाकला मी, म्हणजे जसं मार्केटमध्ये ज्या पद्धतीमध्ये दिसतं, म्हणजे रेड वगैरे त्या पद्धतीने दिसण्यासाठी मी थोडासा कलर यूज केला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही. तर आता पाणी टाकून बॅटर व्यवस्थित जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की ते व्यवस्थित पोटॅटोला आपला स्टिक झालं पाहिजे, म्हणजे पातळ पण नाही. जसं आपण मिरची भज्जी वगैरे करतो, आलू भज्जी करतो, त्या पद्धतीने हा बॅटर झाला पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी रेसिपी आहे. यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, कोणी पण इझिली करू शकतो. लहान मुलं पण करू शकतात, असं काही नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित बॅटर आपलं झालेलं आहे. फक्त तळायचं काम हे मम्मींनी करायचं आहे, लहान मुलांना नका देऊ तळायला. आता हे बघा, ह्यामध्ये पोटॅटो आपले ट्विस्टर
टाकायचे आहे, डीप करायचे आहेत आणि ते व्यवस्थित असं स्पूनच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं गॅपमध्ये पण फिलअप करायचं आहे, जेणेकरून जेव्हा तळतो आपण तेव्हा इतकं छान कुरकुरीत आणि इतकं छान लागतं. हे एकदा करून बघा आणि मग रेसिपी कशी बनली आहे हे नक्की सांगा कमेंट करून. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने सर्व पोटॅटो ट्विस्टर्सला हे असं बॅटर लावून घ्यायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ही कोणी कोणी ट्राय केलेली आहे ह्या आधी आणि कशी बनली आहे, आणि जे पण ट्राय करणार आहेत त्यांनी पण कमेंट करा. आता आपले हे पोटॅटो ट्विस्टर्स तळण्यासाठी अगदी रेडी आहेत. तर आता आपण तळण्याची प्रोसेस बघूया. तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पोटॅटो ट्विस्टर डीप होतील म्हणजे व्यवस्थित बुडतील इतकं तेल घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे. आता बघू शकता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तर त्यामध्ये मी असे पोटॅटो ट्विस्टर हळूवारपणे सोडत आहे आणि पोटॅटो ट्विस्टर तेलात सोडल्यानंतर लगेच पलटवायचं नाही आहे. थोडा वेळ त्याला तळू द्यायचं आहे, जेणेकरून ते बॅटर जे आहे ते कढईला चिटकणार नाही आणि पोटॅटो ट्विस्टर किंवा पोटॅटो स्पायरल किंवा टॉर्नेडो पोटॅटो हा आपला कुरकुरीत बनून तयार होईल. थोडंसं लालसर तळल्यानंतर ते ॲटोमॅटिकली तेलात असं अलगद सुट्ट होईल. तेव्हा हे पोटॅटो टॉर्नेडो असे व्यवस्थित पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्व बाजूने ते छान कुरकुरीत आणि खमंग असे तळल्या जातील. तर ह्या पावसाळी वातावरणात नक्की ही नवीन अशी रेसिपी ट्राय करा आणि मस्त गॅलरीमध्ये बसून पोटॅटो टॉर्नेडो विथ चहा मस्त एन्जॉय करा. तर आता बघू शकता आपले पोटॅटो टॉर्नेडो छान असे तळल्या जात आहेत. ते आता सारखे ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते करपणार नाहीये. तर आता तुम्ही बघू शकता आपले पोटॅटो टॉर्नेडो बनवून एकदम तयार आहेत. तर मी ते असे प्लेटमध्ये काढून घेत आहे. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, पण चवीला एकदम भन्नाट लागते. नक्की ट्राय करा. आता हे प्लेटिंग करायची आहे, त्यासाठी आपल्याला लागेल टोमॅटो सॉस, मायोनीज जे की आपल्याकडे असतंच. तर माझ्याकडे तंदुरी मायोनीज होतं, मी ते लावून घेतलेलं आहे. जर हे आवडत नसेल तर नाही लावलं तर चालेल, अशी पण टेस्ट छानच लागते. तर नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर खूपच आवडेल, ते तुमचे फॅन होतील आणि तुम्हाला वारंवार ही रेसिपी बनवण्यासाठी आग्रह करतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.